रामकृष्ण हरी. वाहिरे ग्राम संभूतम अविंध कुल भास्करम. योग संग्राम निर्माता तन नमामि महम्मदम. संत शेख मोहम्मद महाराज यांचे चरित्र आपण पाहत आहोत. त्यातील काही प्रसंग आपण पाहणार आहोत. त्यातीलच पहिला प्रसंग त्यांच्या जीवनातील लहानपणीची घटना. वडिलांनी त्यांना बकरू कापायला सांगितले. ते एका शेतात गेले. हातात सुरा होता, परंतु बकरू कापण्या अगोदर त्यांनी तो सुरा स्वतःच्या करंगळीवर चालवला. त्यांना अनंत वेदना झाल्या. मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला इतक्या वेदना होत्या तर बकरू कापल्यानंतर त्याला किती वेदना होतील. म्हणून त्यांनी हातातील सुरा फेकून दिला. त्यांच्यात वैराग्य भाव निर्माण झाला आणि ते तिथून निघून गेले आणि त्यांनी शपथ घेतली, मी कधीही हिंसा करणार नाही. दुसरा प्रसंग आहे, एक राक्षस त्यांना आडवा आला. श्रीगोंद्यावरून वाहिरा या गावी निघाले होते आणि रात्रीच्या वेळेस राक्षस आडवा आला. त्यांच्याबरोबर असलेले जानोपंत बाबा घाबरले, परंतु शेख मोहम्मद महाराज हे शास्त्र अभ्यास योगाभ्यासात पारंगत होते. त्यांनी त्या राक्षसाला खाक केले. त्यानंतरचा प्रसंग आहे, बुडली समुद्रात जहाज तारियली महाराज. एका भक्ताची जहाज समुद्रात बुडत असताना शेख मोहम्मद महाराजांनी हे अंतर्यामी जाणले आणि ज्या ठिकाणी सोंगट्या खेळत होते त्या गादीखाली हात घातला आणि जहाज बाहेर काढली. त्यानंतरचा प्रसंग आहे, जयराम स्वामी आणि शेख मोहम्मद महाराज यांची भेट. जयराम स्वामी हे साताऱ्यातील वडगाव येथून शेख मोहम्मद महाराजांना भेटायला आले. त्या दोघांच्या ह्या भेटीचा प्रसंग आहे. आणि त्यानंतर शेख मोहम्मद महाराज जयराम स्वामींच्या समाधीसाठी ते समाधी घेणार म्हणून शिळा ठेवण्यासाठी गेले, परंतु ब्राह्मणाने विरोध केला. शेख मोहम्मद महाराजांनी आपली छाती चिरली, खांदा चिरला आणि त्यातून हे जानव बाहेर काढलं. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण असं म्हटले. यानंतर ही मोदोबा तेली यांची कहाणी. चोराने मोदोबा तेल्याचे हातपाय तोडले. त्यांनी शेख मोहम्मद महाराजांचा धावा केला. शेख मोहम्मद महाराजांची भक्ती केली. शेख मोहम्मद महाराजांनी त्यांना सांगितलं, पांडुरंगाची भक्ती करा. आणि दररोज नित्यनियमाने हा मोदोबा भक्ती करू लागला. आणि एक दिवस चमत्कार, त्याला पुन्हा हातपाय आले. एक पुढचा प्रसंग, संत तुकाराम महाराज यांचं देहू येथे कीर्तन चालू होतं. मंडपाला आग लागली आणि श्रीगोंद्यात शेख मोहम्मद महाराजांचं कीर्तन चालू होतं. त्यांनी अंतर्यामी जाणलं आणि त्यांनी देहू येथील मंडपाला लागलेली आग विझवली. आणि शेवटचा प्रसंग, जो आलमगीर बादशाह आहे, शेख मोहम्मद महाराजांना छळण्यासाठी तो आला आणि शेख मोहम्मद महाराजांच्या डोक्यावर बिगार दिली आणि ती 1.25 हात अधर राहिली हवेत. असे अनेक चमत्कारिक प्रसंग संत शेख मोहम्मद महाराजांचे आहेत. तसे त्यांचे साहित्यही संत शेख मोहम्मद महाराज यांनी योग संग्राम, पवन विजय, निष्कलंक प्रबोध अनेक अभंग लिहिले. समाजाला ज्ञानाचा, भक्तीचा, शांतीचा, समतेचा मार्ग सांगितला आणि भगवंताची भक्ती करा. अतिशय सोपा, सहजरित्या हा भक्तीचा मार्ग त्यांनी समाजाला सांगितला. आजही संत शेख मोहम्मद महाराजांचे हे ग्रंथ उपलब्ध आहे. त्या ग्रंथातून माणसाने कसं जगावं, जीवनात येऊन माणसाने काय करावं, मनुष्य जन्म कशासाठी आहे, हे सर्व सांगितलेले आहे. रामकृष्ण.